नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. इंडियन पोस्ट ऑफिस भरती 2024 तर पहा मित्रांनो, ग्रामीण डाकसेवकमध्ये जे आहे मित्रांनो 40,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे. आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि या भरतीमध्ये जे आहे मित्रांनो जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की ग्रामीण डाकसेवक या भरतीमध्ये जे आहे मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, तर तुमचं या ठिकाणी डायरेक्टच सिलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे मित्रांनो, ग्रामीण पोस्ट ऑफिस ह्या भरतीची, ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय, त्याचबरोबर तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर पगार किती आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण डाकसेवक या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे याबद्दल सुद्धा मित्रांनो तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे. तर पहा मित्रांनो, ग्रामीण डाकसेवक भरती 2024 जवळपास मित्रांनो 40,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे. आणि शिक्षण फक्त मित्रांनो 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर या भरतीमध्ये जे मित्रांनो 3 प्रकारचे पद आहे. या काय मित्रांनो, यामध्ये ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे. त्याचबरोबर दुसरं जे पद आहे ते मित्रांनो असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर. त्याचबरोबर तिसरं जे पोस्ट आहे मित्रांनो ते आहे या ठिकाणी डाकसेवकचं, ठीक आहे. तर डाकसेवकसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते, ठीक आहे. तर पहा, महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे. तर चांगली मित्रांनो हे सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे, ठीक आहे. आणि पगार सुद्धा मित्रांनो या भरतीमध्ये चांगला आहे, ठीक आहे. कारण की जे सर्वात जे हाय लेवलचं जे पद आहे त्या मित्रांनो ब्रँच पोस्ट मास्टर, तर यामध्ये 12,000 ते यामध्ये 29,000 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे. आणि त्यानंतर जे डाकसेवक आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आहे तर यामध्ये जो पगार आहे हा 10,000 ते 24,000 पर्यंत तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे. तर चांगली जी मित्रांनो हे सरकारी नोकरी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो. पगार सुद्धा तुम्हाला चांगला आहे यामध्ये. आणि काम सुद्धा मित्रांनो एकदम शाही आहे ग्रामीण डाकसेवक या भरतीचं, कारण की काम वगैरे जास्त नसते, फक्त 4-5 घंटेची ते ड्युटी असते, ठीक आहे. तर चांगली मित्रांनो सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून निघालेली आहे, ठीक आहे. ग्रामीण डाकसेवक या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे तर 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. 18 ते 40 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर तुम्ही जर मित्रांनो ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला यामध्ये जवळपास 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी WS कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी लागते मित्रांनो. आणि SC/ST कॅटेगरीला फक्त या भरतीमध्ये फी नाही आहे, ठीक आहे. जे पण विद्यार्थी SC/ST कॅटेगरीचे असाल तर तुम्ही जे मित्रांनो आवर्जून या भरतीमध्ये फॉर्म भरता, कारण की यामध्ये फी नाही आहे, ठीक आहे. तर 100 रुपये फी आहे. जनरल ओबीसी WS कॅटेगरीचे जरी तुम्ही असाल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरता, ठीक आहे. तर पहा मित्रांनो एकदम शाही ड्युटी इंडियन पोस्ट ऑफिस ह्या भरतीची, ठीक आहे. आणि काम सुद्धा त्यांना जास्त नसते, फक्त 4-5 घंट्यातच ते काम असते मित्रांनो, बसल्या बसल्या, ठीक आहे. फक्त बसावंच लागते त्या ठिकाणी. तुम्ही ग्रामीण इलाक्यामध्ये बघितलं असेल मित्रांनो, जास्त त्यांना काम वगैरे नसतं, कामाचं काही प्रेशर वगैरे नसते. 4-5 घंटे ड्युट्या करते चालले जाते, ठीक आहे. असं त्यांचं जे मित्रांनो काम असतं. आणि यामध्ये जी अट ठेवण्यात आली आहे की तुम्हाला मित्रांनो लोकल लँग्वेज जे आहे मित्रांनो आली पाहिजे, तुम्ही ज्या राज्यातले, ठीक आहे. कसं आहे की आपल्या महाराष्ट्रातले कसे काही हुशार विद्यार्थी आहे कोणत्याही राज्यातले, तर ते काय करते, समजा आता आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी तर काय करते, आपल्या महाराष्ट्रामध्ये कटअप जास्त लागतो तर मग ते दुसऱ्या राज्यामध्ये फॉर्म भरते, कारण की त्यांना असं वाटतं की बाबा दुसऱ्या राज्यामध्ये कटअप कमी लागते, ठीक आहे. ज्या ठिकाणी कटअप कमी लागते त्या ठिकाणी महाराष्ट्रातले मुलं फॉर्म भरते. असे हुशार विद्यार्थी आपल्याकडले, जसं आसाममध्ये म्हणा, तिकडे कटअप खूप कमी लागते, ठीक आहे. 50 झालं, 60% झालं, अशा प्रकारे, ठीक आहे. तर त्या ठिकाणी मुलं असे फॉर्म भरते. त्यामुळेच मित्रांनो त्या ठिकाणी या भरतीमध्ये जे आहे मित्रांनो लोकल लँग्वेज आली पाहिजे. जसं आपण मराठी आहे तर मराठी मित्रांनो आपल्याला आली पाहिजे. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ड्युटी करायची आहे पोस्ट ऑफिसची तर तुम्हाला मराठी भाषा आली पाहिजे, ही त्यालाच मित्रांनो लोकल लँग्वेज म्हटलं जाते. तर ही अट यामध्ये ठेवण्यात आला. आता तुम्ही जर आसाममध्ये फॉर्म भरला, गुजरातमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला तिथली भाषा थोडी येणार आहे, गुजराती भाषा थोडी येणार आहे तुम्हाला, आसाममधली भाषा थोडी येणार आहे तुम्हाला, सिक्कीममधली भाषा थोडी येणार आहे तुम्हाला, ठीक आहे. तर ज्या राज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला तर तिथले मित्रांनो आपल्याला लोकल लँग्वेज जे आली पाहिजे, हे यामध्ये अट ठेवण्यात आली आहे.
त्याचबरोबर दुसरी जी अट ठेवण्यात आली यामध्ये की आपल्याला सायकल यामध्ये चालवता आली पाहिजे आणि ते जर समजा तुम्हाला सायकल चालवता आली नाही तर मित्रांनो आपल्याला फक्त त्या ठिकाणी क्लिकच करावं लागते, ठीक आहे. ट्रेनिंग वगैरे काही नसते सायकल वगैरे चालवायची, ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण या भरतीमध्ये कामचा जर विचार केला आपण की यामध्ये कोणकोणतं काम करावं लागणार आहे तुमचं सिलेक्शन झाल्यावर, ठीक आहे. तर पहिलं जे पद आहे मित्रांनो ते आहे या ठिकाणी ब्रँच पोस्ट मास्टर. तर ब्रँच पोस्ट मास्टरचं काम कोणतं आहे तर यांचं जे काम असते ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम असते, त्याचबरोबर डाक उत्पाद और सेवाओं का वितरण असते, त्याचबरोबर रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं जे मित्रांनो हे जे त्यांचं काम असते, ठीक आहे. त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं जे काम असते तर ते असते मित्रांनो तिकीट आणि स्टेशनरी विक्रीचं काम असते, त्याचबरोबर डाक डिलिव्हरीचं काम असते, त्याचबरोबर सरकारी सेवा येतं घरी घरी जाऊन प्रचार करणं. तुम्हालाच माहीत आहे की पोस्ट ऑफिसमध्ये जास्त जे सरकारी ज्या मित्रांनो सेवा असते, ठीक आहे, योजना झाल्या, ठीक आहे, तर ते त्यांचं काम असते. त्याचबरोबर डाकसेवकचं यामध्ये पद आहे. डाकसेवकमध्ये कोणतं तुम्हाला काम करावं लागणार आहे, स्टॅम्पची विक्री तुम्हाला करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी तुम्हाला यामध्ये करावं लागणार आहे, रेल्वे मेस सर्व्हिस ऑफिसचं छटीचं काम करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये जे मित्रांनो काम करावं लागणार आहे जर समजा तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं तर, ठीक आहे. तर पगार पहा मित्रांनो यामध्ये जे डाकसेवकचं जे पद आहे तर यामध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं डाकसेवकसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते. डाकसेवकमध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला 10,000 ते 24,000 भेटणार आहे आणि ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जे मित्रांनो तुम्हाला पगार या ठिकाणी जवळपास 12,000 ते 29,000 भेटणार आहे. तर चांगली मित्रांनो शाळेत ड्युटी आणि पगारसुद्धा जास्त आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, ठीक आहे, जास्त कामसुद्धा नसते, ठीक आहे. तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. तर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर या भरतीमध्ये मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. जे तुमचे 10वीचे पर्सेंटेज आहे मित्रांनो 10वीच्या पर्सेंटेजवर जे मित्रांनो कट ऑफ लिस्ट लागत असते 10वीच्या पर्सेंटेजवर मित्रांनो तुमचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे ग्रामीण डाकसेवक या भरतीमध्ये, ठीक आहे. आणि यावर्षी जर मित्रांनो आपण जागांचा जर विचार केला जवळपास 40,000 जागा निघणार आहे, ठीक आहे. कारण की मागच्या वर्षी सुद्धा मित्रांनो या 43,000 जागा निघाल्या होत्या ग्रामीण डाकसेवकच्या 2022-23च्या, ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर सुद्धा मित्रांनो भरती निघाली होती ग्रामीण डाकसेवकची पोस्ट ऑफिसची, तर त्यावेळेस सुद्धा मित्रांनो जागा जवळपास 40,000 होत्या, ठीक आहे. तर लाखो विद्यार्थ्यांची ज्या मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन झाले आहे मित्रांनो पोस्ट ऑफिस भरतीमध्ये, ठीक आहे. आणि या भरतीमध्ये एक असा अन्याय होत आहे मित्रांनो की आता जे मित्रांनो CBSEचे जे विद्यार्थी यांना जे पर्सेंटेज पडत आहे मित्रांनो हे या ठिकाणी जवळपास मित्रांनो 90च्या वरच यांना पडते आणि ते CBSEचे जे अगोदरचे विद्यार्थी होते जुने तर त्यांना मित्रांनो या ठिकाणी खूप कमी जे मित्रांनो पर्सेंटेज पडत आहे. तर याबद्दल मित्रांनो याआधी सुद्धा वादविवाद झालेला आहे, याआधी सुद्धा मोर्चे वगैरे निघाले किंवा सरकार हे कशा प्रकारे विद्यार्थ्यांना फुकटचीच नोकरी देता अशी सुद्धा मित्रांनो आंदोलनं याआधी निघालेले आहे. असा वादविवाद ज्या मित्रांनो झालेला आहे कारण की यामध्ये एक प्रकारचा अन्याय ह्या विद्यार्थ्यांवर होत आहे, ठीक आहे. कारण की जे CBSEचे जे आता नवीन विद्यार्थी आहेत तर यांना जे मित्रांनो 90च्या वर पर्सेंटेज भेटत आहे तर यामध्ये जे सिलेक्शन आहे मित्रांनो याच विद्यार्थ्यांचं होत आहे, एक लक्षात ठेवा. तर यामुळेच मित्रांनो थोडासा वाद यामध्ये चालू आहे की यावेळेस मित्रांनो परीक्षा घ्या असे सुद्धा विद्यार्थ्यांचे जे या ठिकाणी मागणे. तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो की पोस्ट ऑफिसमध्ये पेपर झाला पाहिजे काय असं जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करा मित्रांनो, ठीक आहे. तर ज्यांना सुद्धा वाटत असेल या भरतीमध्ये पेपर झाला असे पाहिजे बा पोस्ट ऑफिसमध्ये तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो कमेंट करा, ठीक आहे, यामध्ये पेपर झाला पाहिजे बा, ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो या भरतीचा फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे सर्वात मेन तर पहा मित्रांनो इंडियन पोस्ट ऑफिस भरती ग्रामीण डाकसेवक भरतीचे जे फॉर्म आहे तर हे जे मित्रांनो जून महिन्यामध्ये ह्या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे, ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो चांगले जे तुम्ही जे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्ही जे मित्रांनो भुलून जासान जर समजा भरती गिरती निघाली तर, ठीक आहे, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा, ठीक आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती पोस्ट ऑफिस भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.